अध्यक्ष महोदय धन्यवाद. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आपण बघितलं असेल तर संपूर्ण नचा पाडाच आहे. विरोधी पक्षाने फक्त त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय चालू आहे, काही फक्त निगेटिव्ह बोलणं आणि कशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या चुकीच्या गोष्टी नाही आहेत पण त्या दाखवून देणं, अशा प्रकारचं काम या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये करण्यात आलेलं आहे. आत्तासुद्धा माननीय काँग्रेस आमदार आपले विजय वडेट्टीवार यांचं भाषण झालं, पण त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण नकारार्थी अशा प्रकारचं हे भाषण होतं. आणि नक्कीच त्याच्यामध्ये आज आपण बघतो आहोत, मी स्वतः 12 वर्ष, आता तिसरी टर्म माझी आमदारकीची आहे. ह्या संपूर्ण कालावधीमध्ये मधली 2.5 वर्ष सोडलीत तर बाकीची जी वर्ष होती त्या सर्व सत्तेमध्ये मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. आणि सत्तेमध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्या प्रथम 2014 मध्ये देवेंद्रजींना बघितलं. त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा 2022 मध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना बघितलं आणि आता पुन्हा आपण देवेंद्रजी फडणवीसांना बघतो आहोत. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये जी काही कामं विकासाची झालेली आहेत ती नक्कीच प्रशंसनीय अशा प्रकारची कामं आहेत. आज नक्कीच एक सत्ताधारी पक्षाचा किंवा महायुतीचा जर आमदार म्हणून मला खरोखरच अभिमान वाटतो की अशा प्रकारचे आमचे मुख्यमंत्री म्हणा किंवा उपमुख्यमंत्री हे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची आणि पायाभूत सुविधांची विविध कामं ही संपूर्णपणे आज करत आहेत. म्हणजे नुसतं ग्रामीण भागच नाही, शहरी भागच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याचं काम विविध क्षेत्रांमध्ये, मग ते क्षेत्र विविध असतील, मग ते शेतकऱ्यांचे विविध ग्रामीण विषयक प्रश्न असतील, मग केंद्र सरकारच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये 6,000 केंद्र सरकार, राज्य सरकार 6,000 आणि त्याचप्रमाणे ₹1 पीक विमा, अशा प्रकारची विविध योजना सुद्धा शेतकऱ्यांसाठी लागू केल्या. या बजेटमध्ये ₹2 लाख आपण कर्जमाफीची घोषणा सुद्धा झाली आणि त्याच्यावर निश्चितपणानं शेतकऱ्यांसाठी एक चांगलं नियोजन आणि कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामधला शेतकरी सुखी राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सरकार निश्चितपणाने चांगल्या प्रकारे वाटचाल करते. आणि नुसतं कृषीविषयक नाही, कृषीमध्ये सुद्धा अनेक क्रांतिकारी निर्णय आणि त्याचबरोबर मुंबईतील म्हणा किंवा ठाणे किंवा शहरी भाग जो आपला आहे त्या शहरी भागामध्ये सुद्धा पायाभूत सुविधा हे चांगल्या रीतीने झाल्या पाहिजेत, विकास कामंही चांगली झाली पाहिजेत. आणि यासाठी नेटवर्कचं जाळं, मेट्रोचं एक जाळं किंवा इतर ज्या सोयीसुविधा आहेत, म्हणजे विविध ब्रिजेस असणं, रस्ते चांगले असावेत यासाठी प्रयत्न करणं, ही कामं सुरू झालेली आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री म्हणून जेव्हा एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले. ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे काही कामं केली आपल्या समोर आहेत. आपण बघतो आहोत की मुंबई आज बदलते, महाराष्ट्र बदलतोय आणि किंबहुना भारतही बदलतोय. एक नवीन भारत, नवीन महाराष्ट्र, नवीन मुंबई आपण सर्व बघतो आहोत. आणि त्या दृष्टीने जी काही कामं सुरू आहेत मुंबईत, आपण बघितलं असेल की अटल सेतूचं काम असेल, कोस्टल रोडचं काम जे पहिला टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या टप्प्याचं काम विरारपर्यंतचं सुरू झालेलं आहे. आणि अशी अनेक कामं मुंबईतील सर्वच रस्ते सिमेंट रस्त्याने परिपूर्ण करायचे, खड्डेमुक्त रस्ते करायचे, ही संकल्पना घेऊनच आपण आलेलो आहोत. आणि त्या दृष्टीने कामंही सुरू आहेत. बहुतेक कामं पूर्ण झालेली आहेत, काही कामं या वर्षात पूर्ण होतील. आणि नक्कीच मला वाटतं बऱ्याचशा ठिकाणची जी कामं आहेत, मलनिस्सारण वाहिनीची कामं असतील, माझ्या विभागातली सुद्धा असतील, मुंबईतील म्हाडाच्या ज्या वसाहती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मलनिस्सारण वाहिनीची कामं ही चांगल्या रीतीने चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त आता मुंबई महापालिका आणि म्हाडा असं प्रशासनाचं आपल्याला एक संवाद साधून एक चांगल्या प्रकारे मलनिस्सारण वाहिनीची संपूर्णपणे यंत्रणा ही चांगल्या रीतीने आपल्या ही जाळं, कारण 60 वर्षापूर्वीच्या ह्या संपूर्ण लाईनी आपल्याला संपूर्ण चेंज करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी म्हाडा आणि मुंबई महापालिकेचा एक समन्वय साधून त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला ही मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचं काम सुरूच आहे. एक लाईन, एक फेज पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या फेजचं काम आता सुरू आहे मुंबईतल्या संपूर्ण 56 म्हाडा वसाहतींमध्ये. त्याचप्रकारे मागच्या या नागपूरच्या अधिवेशनात मी सातत्याने विनंती करत होतो आणि त्यावर म्हाडामध्ये सुद्धा जे काही गेल्या अनेक वर्षांपासूनचे ओसीचे प्रकल्प रखडलेले होते ते प्रत्यक्षामध्ये अभय योजनेच्या द्वारे पूर्ण करण्यासाठी आणि एकही इमारत विदाऊट ओसी असता कामा नये, ओसी प्रत्येक इमारतीला असावी या दृष्टिकोनातून संपूर्ण हे सरकार प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच या ओसीसाठीची अभय योजना आहे त्याला सुद्धा मुदतवाढ देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल खरोखर मी सरकारचं अभिनंदन करतो. विविध विषयावर बोलत असताना
मी माझं हेच मत मांडलं की ह्या प्रस्तावावरती, अंतिम आठवडा प्रस्तावावरती विरोधी पक्षाने जे काही मुद्दे मांडलेले आहेत किंवा जे काही भाषणं ते करत आहेत ते निश्चितपणानं मी गेल्या अनेक वर्षांमध्ये बघतोय. माझं जवळजवळ 11वं की 12वं हिवाळी अधिवेशन असेल. या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्ष ज्या प्रकारे टीका करत आहेत म्हणा किंवा ज्या प्रकारे त्यांचे मुद्दे मांडत आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र सरकारने जे काही चांगले हिताचे निर्णय घेतलेले आहेत त्याची सुद्धा प्रशंसा करायला हवी. कारण आज आपण बघतोय तर मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारत आपला जो काही बदलतोय, एक काट टाकतोय, तर निश्चितपणाने ती कामंसुद्धा आपण समोर बघितली पाहिजे. जी पायाभूत सुविधा आपण विविध स्तरावरती आज निर्माण केली जात आहे. आमचे मतदारसंघसुद्धा असतील किंवा मुंबई असेल किंवा शहरी विभाग असेल, आज ग्रामीण विभाग असेल, ही सर्व कामं ज्या पद्धतीने होत आहेत, आज समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, ही जी कामं आज युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि एक संपूर्ण महाराष्ट्र किंवा शहरी ग्रामीण भागाला बदलण्याचं रूप जे रूप बदलण्याचा प्रयत्न जो काही आपण हे महायुती सरकार करत आहे त्याला खरं म्हणजे विरोधी पक्षानं सपोर्ट केला पाहिजे. त्याला संपूर्णपणे एका हातात हात घालून काम केलं पाहिजे अशी माझी स्वतःची एक भावना आहे. आणि ह्या सर्व कामांमध्ये विविध कामं जसं मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे म्हाडा आणि BMC यांचा एक समन्वय साधून ज्या प्रकारे आता मलनिर्सरण वाहिनीचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे म्हाडाचा, त्याच प्रकारे दुसरा टप्पाही लवकर पूर्ण होण्यासाठी दोघांचा समन्वय साधून निश्चितपणे दुसरा टप्पासुद्धा लवकर सुरू होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर मुंबईतील एक सर्वात जो महत्त्वाचा विषय सातत्याने पोलिसांच्या गृहनिर्माणविषयी आणि मालकी हक्काविषयी निर्माण होतो आणि त्याविषयी या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आणि त्याबद्दल मी खरोखर सरकारचं अभिनंदन करतो. आणि या मालकी हक्काविषयी घराच्या संदर्भामध्ये त्यांनी एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीच्या मार्फत निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या मालकीच्या हक्काची घरं या संपूर्ण कुटुंबांना मिळतील. आज पोलीस पत्नी वारंवार या गोष्टी आपण मांडवत आहोत की पोलीस पत्नींची जे काही आक्रोश आहे ते आपण सरकारपर्यंत आलेला आहे आणि त्यासाठी निश्चितपणानं सरकार चांगल्या रीतीने या समितीच्या मार्फत काम करून निश्चितपणे येणाऱ्या भविष्यामध्ये या सर्वच पोलीस वसाहतींचा कायापालट करून आपल्या संपूर्णपणे या पोलीस बांधवांना न्याय देतील, त्यांना मालकी हक्काची घरं देतील अशा प्रकारची सुद्धा मला भावना आहे. आणि निश्चितपणाने त्यासाठी जे काही प्रयत्न आपलं सरकार करत आहे ते निश्चितच प्रशंसनीय आहे. आज बाकीचे मुंबईमध्ये अनेक मुद्दे आहेत आणि त्या अनेक मुद्द्यांवरती सरकार काम करत आहे. मग ते रेल्वेच्या एक जमिनीवरील सुद्धा माझ्या विभागात सुद्धा अनेक जमिनी आहेत. मग ते साबेनगर, क्रांतीनगर, संतोषी मातानगर किंवा आमच्याकडचं बराचसा रेल्वेच्या भाग असेल, पण त्या ठिकाणचा सुद्धा नोटीसी वारंवार येत आहेत. पण त्यासाठी सरकारने सकारात्मक पद्धतीने आपले रेल्वे मंत्री वैष्णव साहेब यांच्याकडे आमची समिती शिवसेनेची सदविधी गेली होती आणि आमदार तुकाराम काते, आमचे राहुल शेवाळे हे सर्व त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी वैष्णव साहेबांबरोबर मिटिंग घेऊन ज्या रेल्वेच्या जोडपट्ट्या आपल्या मुंबईतील आहेत किंवा ठाणा परिसरात आहेत, डोंबिवलीपर्यंत पसरलेले आहेत, या संपूर्ण वसाहतींचा निश्चितपणानं काहीतरी सकारात्मक निर्णय महाराष्ट्र आणि रेल्वे मिळून असा घ्यावा अशा प्रकारची विनंती केली. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये या रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्या आहेत त्यांचा विषय निश्चितपणानं निकाली निघेल हा एक विश्वाससुद्धा माझ्या मनामध्ये आहे. आणि निश्चितपणाने विविध पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा मग ते कलेक्टर लँडवरील असेल, म्हाडाच्या जागेवरील असेल, पण कलेक्टर लँडवरील जसा आपण निर्णय घेतला, जसा मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी फ्रीहोल्डसाठी तिची मुदत आपण वाढवली 1 वर्षाने आणि त्याच पद्धतीने आपण त्याच स्कीममध्ये फ्रीहोल्डसाठीची PWR 219ची जी स्कीम आहे त्या स्कीमला सुद्धा या फ्रीहोल्डमध्ये जर घेतलं तर निश्चितपणानं आपल्या मुंबईतील संपूर्ण जवळजवळ या सोसायटींचा कायापालट होईल, पुनर्विकास होईल आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपण सकारात्मक पद्धतीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची सुद्धा मी आपल्याला विनंती करतोय. आणि त्याच पद्धतीने जे विविध मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक मुंबईमध्ये आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे कारण कामं सुरू आहेत. मेट्रोचे नेटवर्क हे संपूर्णपणे आपलं मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्या 2-3 वर्षामध्ये निश्चितपणानं हे मेट्रोचं नेटवर्क हे चांगल्या पद्धतीने उभं राहील. आज ज्या काही मेट्रो सुरू झाल्या असतील मग त्यामध्ये ॲक्वा असेल, वर्सोवा ते घाटकोपर असेल, पश्चिमेकडील संपूर्ण मेट्रोची लाईन असेल, ह्या लाईनी ज्या सुरू झाल्या त्याच्यामध्ये सामान्य नागरिक खरोखरच प्रवासी अत्यंत सुखकर आहे. आणि म्हणून जेव्हा संपूर्णपणे मेट्रोच्या लाईनी या मुंबईतील सुरू होतील
त्या संपूर्णपणे सुरू झाल्यानंतर निश्चितपणानं मुंबईचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. वाहतूक कोंडीसुद्धा चांगल्या प्रकारे त्याच्यावर मार्ग निघेल. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी एक सूचना करेन की या पार्किंगच्या बाबतीमध्ये, कारण वाहतूक कोंडी जी होते त्याच्यामध्ये मुख्य समस्या आहे ती पार्किंगची सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये महापालिका आणि महाराष्ट्र शासन यांनी एक समन्वय साधून चांगल्या रीतीने पार्किंग, जर का टॉवर पार्किंग म्हणा किंवा खाली अंडरग्राऊंड पार्किंग यांची सुविधा ठिकठिकाणी तालुका लेवलला करणं फार गरजेचं, गर्दी ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यामध्ये निश्चितपणे सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशा माझी खात्री आहे. आज संपूर्ण मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज एक आरोग्याविषयक एक चांगलं काम जर कोणी केलं असेल तर ते निश्चितपणानं मी मुख्यमंत्री जेव्हा माननीय शिंदेसाहेब होते त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा त्यांनी संपूर्ण तालुका लेवलला उभारला. जवळजवळ 700 दवाखाने हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केले आणि हे सुरू केले आणि आत्तापर्यंत ते तशाच प्रकारचे हे दवाखाने सुरू आहे. माझ्या मतदारसंघात स्वतः 5 दवाखाने त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याचा फायदा हा सर्व आपल्या सामान्य नागरिक गोरगरीब रुग्णांना होतो आहे. आणि त्या ठिकाणी पॅथॉलॉजीपासून सर्व टेस्ट या मोफतपणाने केले जातात. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने या दवाखान्याच्या माध्यमातून तर आहेच, पण महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सुद्धा सरकार चांगल्या प्रकारे काम करते आणि 1.5 लाखावरून जवळजवळ 5 लाखापर्यंतच्या सुविधा या सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत रुग्णांना. आणि त्याच्यामधून लाखो रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. आज शस्त्रक्रियासुद्धा चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे होत आहेत आणि निश्चितपणाने एक दिलासा आपल्या सर्व रुग्णांना त्याच्यामुळे मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे एक सर्वकष असं क्षेत्रामध्ये विविध काम हे जे आपलं सरकार करत आहे ते खरोखरच स्पृहणीय आहे. मग ते मुलींच्या बाबतीत सुद्धा असेल, आपण बघितलं असेल मुंबई माझी लेक लाडकी योजना सुरू केली आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर निश्चितपणानं जन्मापासून ते शिक्षणापर्यंत संपूर्ण खर्चाचा भार आणि त्यांना विविध सुविधा या संपूर्णपणे मुलींना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं महिलांचं सक्षमीकरणाचं कामसुद्धा त्या ठिकाणी केले गेलं आहे. आपण बघितलं उद्योग विभागामार्फत सुद्धा आता महिला दिनाच्या निमित्ताने माननीय उदय सामंत साहेबांनी सुद्धा चांगली स्कीम त्या ठिकाणी आणली. फूड योजनेच्या माध्यमातून असेल किंवा ज्या महिला स्वतःच्या पायावर उभा आहेत, ड्रायव्हर असतील, स्वतः चालक असतील, तर त्यांना शासनाच्या माध्यमातून एक टॅक्सी उपलब्ध करून त्या प्रकारे त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणं, अशा विविध योजना या सातत्याने सरकारच्या माध्यमातून चालू आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं विरोधी पक्षानं सरकारने जे काम चांगलं केलेलं आहे ते काम चांगलं खरोखरच त्यांनी त्याची प्रशंसा करावी आणि चांगलं काम जनतेसमोर आणावं. कारण आपण जे सरकारमध्ये होतात त्यावेळेचं काम आपण बघितलं असेल आणि संपूर्णपणे आत्ताचं जे काम मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं 2.5 वर्षा सरकार आणि आताही 1.5 वर्षामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार हे काम ज्या पद्धतीने करत आहेत ते निश्चितपणाने चांगलं काम या मुंबई किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं उभं आणि पुढेही करणार अशा प्रकारची माझ्या मनात खात्री आहे. आणि याही पुढे अधिकाधिक काम अशाच जोमाने आणि चांगल्या ताकदीने सर्वच मंत्री महोदय या ठिकाणी करतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वच मंत्रिमंडळातील आणि त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन करून आणि या अंतिम आठवड्या प्रस्तावावरती जे काही मुद्दे विरोधी पक्षाने मांडलेले आहेत त्याचा निषेध करून हे माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.